विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक प्रल्हाद भोपे, मराठी विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. आज आपण BA तृतीय वर्षासाठी सत्र 5व्याकरिता नियोजित असलेली अभ्यासपत्रिका मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील वारकरी संप्रदायाचं साहित्य, त्यामधील संत ज्ञानेश्वरांचं साहित्य याविषयी आपण संवाद साधणार आहोत. संत ज्ञानेश्वरांचं साहित्य. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा प्रारंभ ज्ञानेश्वरापासून होतो, म्हणून ज्ञानेश्वरांच्या जीवनाची व जीवनकार्याची कल्पना येणे साहित्याच्या अभ्यासात अत्यंत आवश्यक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या जीवनांचा परिचय, ज्ञानेश्वराच्या साहित्याचं सामर्थ्य आणि सौंदर्य स्पष्ट करणार आहोत. ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्व कसे होते, संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया कसा घातला याचे सोदाहरण विवेचन आपण करणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ज्ञानेश्वरांचे कार्य कोणत्या अर्थाने महत्त्वाचे आहे हेही आपण बघणार आहोत. मराठी वाङ्मयाचा प्रारंभ ज्ञानेश्वरांपासून होतो. मुकुंद राजांचा विवेक सिंधू मराठीतील आद्य ग्रंथ मानला जात असला तरी खऱ्या अर्थाने मराठी भाषेची संपन्नता आणि सौंदर्य याचा अनुभव ज्ञानेश्वरीने प्रथम दिला. त्यांनी मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, त्याचबरोबर साहित्याची एक अखंड परंपरा निर्माण केली. ज्ञानेश्वर केवळ एक श्रेष्ठ साहित्यकार नव्हते, तर ते श्रेष्ठ संतपुरुषही होते. महाराष्ट्रात भागवत धर्म संप्रदायाचा पाया त्यांनी घातला. या संप्रदायाचे अनुयायी म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानेश्वराचे काम अतिशय मोलाचे आहे. वारकरी भक्तांसाठी त्यांच्या आईप्रमाणे आहे. ज्ञानोबा मावली या नावाने त्यांना संबोधले जाते. अर्थात ज्ञानेश्वरांचे कार्य हे फक्त भागवत संप्रदायापुरतेच महत्त्वाचे नाही, तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवनच ज्ञानेश्वरांनी घडविले. समानता, भूतदया, परोपकार, शुद्ध चारित्र्य यांच्यावर आधारलेली भक्ती त्यांनी शिकवली. ज्ञान आणि कर्म यांचा समतोल साधला. त्यांच्या जीवनाची, साहित्याची व कार्याची माहिती घेतल्याशिवाय संत साहित्याचे किंवा वारकरी संप्रदायाचे साहित्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. विद्यार्थी मित्र हो, संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट जो होता, जीवन परिचय जो आहे तो आपण थोडक्यामध्ये बघू. संतांची समकालीन चरित्रे उपलब्ध नाहीत. आज जी संत चरित्रे आपल्याला परिचित आहेत ती उत्तर काळात म्हणजे 17व्या-18व्या शतकात लिहिली गेलेली चरित्रे आणि मौखिक परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका यांची मिळून बनलेली आहे. ज्ञानेश्वर चरित्राबद्दलही संशोधकांमध्ये अनेक वाद आहेत. ते दूर ठेवून त्यांच्या जीवनाचा थोडा परिचय आपण करून घेऊ. सर्वसामान्य माणसासारखे लौकिक जीवन ज्ञानेश्वरांच्या वाट्याला आलेले नाही. इसवी सन 1275मध्ये त्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आपेगावचे धर्मश्रद्ध गृहस्थ होते. आळंदीला राहणाऱ्या सिधो पंत नावाच्या गृहस्थांची मुलगी रुक्मिणीबाई ही त्यांची पत्नी होती. विठ्ठलपंताचा ओढा अध्यात्माकडे होता. संसारी जीवन त्यांनी स्वीकारले, परंतु त्यांचे मन संसारात रमेना. त्यांनी एक दिवस काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतली. पुढे योगायोगाने त्यांचे गुरु रामानंद यांना त्यांच्या आळंदी येथील मुक्कामात विठ्ठलपंताच्या पत्नी रुक्मिणीबाई भेटल्या. विठ्ठलपंत गृहस्थाश्रमी असल्याची गोष्ट त्यांना समजली. त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा संसारी आयुष्य स्वीकारण्यास सांगितले. संन्यास घेतलेल्या माणसाने पुन्हा संसारी होणे आळंदीच्या धर्मपंडितांना मान्य नव्हते. त्यांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले. विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता अशी 4 मुले आळंदीच्या समाजापासून दूर झोपडीत वाढू लागली. पुढे योगायोगाने त्यांचे गुरु रामानंद यांना त्यांच्या आळंदी येथील मुक्कामात विठ्ठलपंतांच्या पत्नी रुक्मिणीबाई भेटल्या. विठ्ठलपंत ग्रस्ताश्रमी असल्याची गोष्ट त्यांना समजली. त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा संसारी आयुष्य स्वीकारण्यास सांगितले. संन्यास घेतलेल्या माणसाने पुन्हा संसारी होणे आळंदीच्या धर्मपंडितांना मान्य नव्हते. त्यांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले. विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता अशी 4 मुले आळंदीच्या समाजापासून दूर झोपडीत वाढू लागली. आपल्या मुलांना सामाजिक जीवनात प्रवेश मिळावा तशी तळमळ विठ्ठलपंतांना लागली. परंतु संन्याशाची मुले म्हणून लोक त्यांचा लौकिक व्यवहारात स्वीकार करण्यास तयार नव्हते.
अखेरीस विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी त्यासाठी देहांत प्रायचित्त घेतले. तरीही या 4 मुलांना समाजाने स्वीकारावे की नाही याचा निर्णय धार्मिक नेत्यांना घेता येईना. पैठण हे त्या काळी सनातन धर्माचे मोठे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तेथे शास्त्र जाणणारे अनेक विद्वान पंडित राहत असत. वादविवाद आणि धर्मचर्चा तेथे चालत असे. शास्त्रासंबंधीच्या अनेक प्रश्नांचा निर्णय तेथे होत असे. आळंदीच्या शास्त्रपंडितांनी विठ्ठलपंताच्या 4ही मुलांना पैठण येथे पाठविले. पैठणला या प्रश्नाचा निवाडा करण्यासाठी मोठी धर्मसभा झाली. या सभेत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाचे दर्शन घडविले. त्यांचे वडील भाऊ निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथाकडून नाथपंथाची दीक्षा मिळालेली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांनाही धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला असणार. ज्ञानेश्वर स्वतः अतिशय प्रतिभावंत आणि जीवनाची मोठी समज असणारे होते. पैठणच्या धर्मसभेत पंडितांना या गोष्टीचा प्रत्यय आला असावा. ज्ञानेश्वरांनी एका रेड्याच्या तोंडून वेद वदविले अशी चमत्कार कथाही आख्यायिका प्रसिद्ध आहे. पैठणच्या त्या धर्मसभेने ज्ञानेश्वर त्यांची भावंडे शुद्ध आहेत, ती दोषी नाहीत अशा प्रकारचा निवाडा या निर्णय दिला. त्यानंतर ही भावंडे प्रवास करत निघाली. नेवासे येथे मोहनी राजाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी मुक्काम असताना निवृत्तीनाथांच्या आग्रहावरून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर 9000 ओव्यांचे मराठी भाष्य लिहिले. श्रोत्यांसमोर वाचन करीत या ग्रंथाची रचना झाली. ज्ञानेश्वर सांगत असता सच्चिदानंद बाबा या भाविक भक्ताने ज्ञानेश्वरी लिहून घेतली. त्यानंतर आळंदी, आपेगाव, पंढरपूर असे मुक्काम या भावंडांनी केले. पंढरपूरला ज्ञानेश्वर आणि नामदेवांची भेट झाली. विठ्ठल भक्तांना एकत्र आणून ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदाय निर्माण केला. त्यांनी नामदेव आणि इतर काही संत यांच्यासह तीर्थयात्रा केल्या असेही सांगितले जाते. चांगदेव हा प्रसिद्ध योगी पुरुष ज्ञानेश्वरांचा शिष्य बनला. भक्तिमार्गी भागवत संप्रदायाच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची गोष्ट ठरली. चांगदेव 65 हा तत्त्वबोधात्मक काव्याची रचनाही याच निमित्ताने झाली. ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. त्यांच्या पाठोपाठ सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ या त्यांच्या भावंडांनी क्रमाने समाधी घेतली. ज्ञानेश्वराच्या संपूर्ण जीवनाचा आणि त्यांनी स्वीकारलेल्या संजीवन समाधीचा परिणाम भागवत धर्मी संत मंडळावर दीर्घकाळ झाला. अभ्यासकाच्या दृष्टीने ज्ञानेश्वराचे चरित्र आख्यायिकांनी भरलेले, संदिग्ध आणि वादग्रस्त असले तरीही या चरित्राचा लोकमनावरील प्रभाव गेल्या 7 शतके फार मोठ्या प्रमाणावर राहिलेला आहे. वैयक्तिक आयुष्यामधील हालअपेष्टा, दारिद्र्य, उपेक्षा आणि समाजाने केलेला छळ यांची किंचितही छायाही ज्ञानेश्वराच्या लेखनावर आपणास दिसत नाही. उलट समाजाच्या उन्नतीची तळमळ, करुणा आणि प्रेम यांचे दर्शन मात्र सतत येथे घडते. अल्पवयात ज्ञानेश्वरांनी दाखवलेली जीवनविषयीची समज, त्यांनी निर्माण केलेले वाङ्मय आणि त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य यांच्यामुळे ज्ञानेश्वरांचे जीवन आणि साहित्य मराठी संस्कृतीच्या आणि वाङ्मयाच्या अभ्यासकांना आजही अभ्यासावे असे वाटते. सामान्य मराठी माणसे आणि वारकरी संप्रदायातील माणसे यांच्या लेखी ज्ञानेश्वरांना देवाचे स्थान मिळालेले आहे. विद्यार्थी मित्रहो, ज्ञानेश्वरांची साहित्य संपदा जी आहे त्या साहित्य संपदाविषयी आपण चर्चा करूयात. ज्ञानेश्वरी, त्यालाच भावार्थ दीपिका असं नाव ज्ञानेश्वराने दिलं होतं. अमृतानुभव, चांगदेव 65 असे 3 पद्यात्मक ग्रंथ तसेच स्फुट अभंग ज्ञानेश्वरांनी रचलेले आहेत. प्राचीन मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक आणि महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी की भावार्थ दीपिका या भगवद्गीतेवरील ज्ञानेश्वरांनी केलेलं भाष्य त्याच्याविषयी आपण बघूयात. ज्ञानेश्वरीचे दुसरे नाव भावार्थ दीपिका. भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी केलेले हे भाष्य किंवा टीका आहे. टीका या शब्दाचा जुना वाङ्मय परंपरेतील अर्थ चर्चा, विवरण, स्पष्टीकरण असा आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये अनेक प्रसिद्ध ग्रंथावर लिहिल्या गेलेल्या अभ्यासपूर्ण टीका प्रसिद्ध आहेत. मराठीच्या प्रारंभ काळातील वाङ्मयातही अनेक भाष्यग्रंथ निर्माण झालेली आहेत. ज्ञानेश्वरी हा अशा भाष्यग्रंथामधला श्रेष्ठ ग्रंथ आहे. इसवी सन 1290मध्ये ज्ञानेश्वरीची रचना झाली. भगवद्गीतेची रचना संस्कृत भाषेमध्ये आहे. सर्वसामान्य माणसांना संस्कृत भाषेचे ज्ञान नसल्यामुळे ग्रंथामधील ज्ञानापासून ही माणसे वंचित झालेली होती. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग
यांचे गीतेमधील तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत त्यांच्या भाषेतून पोहोचवावे अशा हेतूने ज्ञानेश्वरांनी गीतेवरील मराठी भाष्य रचले. 9,000हून अधिक ओव्यांचा हा ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या तार्किक पद्धतीचा नाही, अतिशय रसाळ, सर्वांना समजेल अशा दृष्टांतांनी भरलेला तो एक काव्यग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत सामान्य माणसापर्यंत त्यांच्या भाषेतून पोहोचावे अशा हेतूने ज्ञानेश्वरांनी गीतेवरील मराठी भाष्य रचले. 9,000हून अधिक ओव्यांचा हा ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या तार्किक पद्धतीचा नाही, अतिशय रसाळ, सर्वांना समजेल अशा दृष्टांतांनी भरलेला तो एक काव्यग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत आणताना आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या बळावर त्याला नवे रूप दिले आहे. ज्ञानेश्वरीतील हे काव्यात्म असे चिंतन अतिशय आशयगर्भ आहे. त्यामध्ये जीवनमूल्याचे इतके अचूक दर्शन आहे की ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी समजून घेण्यासाठी माणसाची पूर्ण आयुष्य जातील असा ग्रंथाचा गौरव केला जातो. ज्ञानेश्वरांची शैली उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी अलंकारांनी नटलेली आहे. त्यांचे शब्दभांडार मोठे आहे. लोकभाषेतील शब्द आणि लोकजीवनातील समर्पक दृष्टांत यांच्यामुळे ज्ञानेश्वरीचा सुबोधपणा वाढलेला आहे. अशा अनेक शब्दाची उकारांत रूपे ज्ञानेश्वर वापरतात. उदाहरणार्थ वाटऐवजी वाटुली, डोळेऐवजी डोळुले, अमोदऐवजी अमोदू, नादऐवजी नादू अशा उकारांत रूपामुळे ओवीचा गोडवा आणि लय वाढल्याचे जाणवते. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वराने एकांतात बसून लिहिलेला नाही, तर त्यांच्यासमोर गर्दी करून बसलेला स्रोत समुदाय त्यांच्यासमोर तो ऐकवलेला आहे. म्हणून या ग्रंथाचे स्वरूप तत्त्वचर्चेचे अवघड असे नाही, तर मोठ्या रसाळपणे आपलेपणाने चाललेल्या वक्त्याचा श्रोत्यांशी संवाद आहे. ज्ञानेश्वरांनी वारंवार श्रोत्यांना उद्देशून केलेली संभाषणे ज्ञानेश्वरीत आहेत. वक्ता आणि श्रोता यांचे नाते कसे असावे याचाही तो एक उत्तम नमुना आहे. ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणे हाही स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा सुंदर मेळ येथे पाहायला मिळतो. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानेश्वरांनी गणेश वंदन केले आहे. हा गणेश म्हणजे शब्द ब्रह्माचे रूपक आहे. अतिशय प्रसिद्ध अशा गणेश वंदनेत ज्ञानेश्वरांची साहित्यविषयी कल्पनाच प्रतिबिंबित झालेली आहे. या गणेश वंदनाप्रमाणेच ज्ञानेश्वरीतील पसायदान सर्वांना परिचित आहे. ज्ञानेश्वराच्या उदार मानवतावादी दृष्टीचा या प्रार्थनेतून परिचय घडतो. सर्व कल्याणाच्या भावनेने विश्वात्मक देवाजवळ ज्ञानेश्वरांनी जे मागणे मागितले आहे ते वैयक्तिक लाभाचे नाही, सर्व प्राणीमात्राच्या सुखाचे, कल्याणाचे मागणे त्यांनी मागितले आहे. दृष्टांची दृष्ट बुद्धी विलयाला जावी, सर्वांनी आपापल्या कामावर निष्ठा ठेवावी, सर्वांच्या मनोकामना पुऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून गीताटीका लिहिली. अवघड असे तत्त्वज्ञान किंवा श्रेष्ठ असे काव्य संस्कृत भाषेतच फक्त निर्माण होऊ शकते असा समज तेव्हा सर्वांच्या मनात होता. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा ही त्या योग्यतेची आहे असे सिद्ध केले. मराठी भाषेचा अभिमान आणि कौतुक ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून त्यांनी सांगितले. या भाषेची प्रतिष्ठा, शक्ती आणि सुंदरता याचे दर्शन त्यांनी आत्मविश्वासाने घडविले. मराठी वाङ्मयाला ज्ञानेश्वरांची ही मोठी देणगी आहे. विद्यार्थी मित्र हो, अमृतानुभव हा जो त्यांचा ग्रंथ आहे तत्त्वज्ञानात्मक, त्याच्याविषयी विचार करूयात. अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या पाठोपाठ म्हणजे इसवी सन 1292च्या आसपास रचला गेला असावा. असे म्हणतात की ज्ञानेश्वरी हे गीतेवरीचे भाष्य रचून झाले. त्यानंतर स्वतंत्रपणे तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहिण्याविषयी आपले वडील बंधू निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सूचना केली. त्यानुसार अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी रचला. अमृतानुभव हाही ज्ञानेश्वरीप्रमाणेच ओवी छंदात लिहिलेला ग्रंथ आहे. त्यामध्ये शिवशक्तीचे ऐक्य, प्रथम अज्ञानाचा विनाश आणि नंतर ज्ञानाच्याही पलीकडची अवस्था, तसेच विश्व म्हणजे चित्त शक्तीचा विलास असल्याची धारणा याविषयीचे विवेचन आहे. स्फूर्तिवादाचे विवेचन म्हणून ते ओळखले जाते. केवळ तत्त्वज्ञानात्मक असा हा ग्रंथ ज्ञानेश्वरी इतका सुगम, सोपा नाही, परंतु त्यातील तत्त्वज्ञान अतिशय श्रेष्ठ दर्जाचे आहे. ज्ञानेश्वरांची गुरुभक्ती, आत्मविश्वास, विनय, वक्तृत्वाची शैली यांचे दर्शन याही ग्रंथातून घडते. मराठी भाषेच्या प्रारंभीच्या काळात वाङ्मयाच्या परंपरेचा उदय होत असताना काव्य आणि तत्त्वज्ञान असे दोन्हीही प्रकारचे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरांनी निर्माण केले. या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुसरा जो ग्रंथ आहे तो चांगदेव पासष्टी. चांगा वेटश्वर या हटयोगी पुरुषाला भक्तियोगी ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी. 65 ओव्याचे हे लघुकाव्य आहे.
पत्ररूपाने केलेल्या संवादासारखे या लहानशा ग्रंथाचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वरांनी चांगदेवाशी केलेला संवाद तत्त्वज्ञानाच्या विषयीचाच आहे. वैयक्तिक सुखदुःखापेक्षा वेगळी अशी ही विचारांच्या पातळीवरची देवघेव आहे. विश्वाचे स्वरूप या ओव्यामधून ज्ञानेश्वरांनी उलगडलेले आहे. जगामध्ये आपल्याला विविधता आणि भिन्नता दिसत असली तरी शेवटी सर्व गोष्टी अभिन्नच आहेत. एकाच चैतन्याची ती विविध रूपे आहेत. ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत, अनेक उदाहरणे देऊन ही अवघड संकल्पना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी स्फुट जो काही प्रकार लिहिला त्याच्यामध्ये अभंग हे पद्य जे आहे, अभंग या छंदामध्ये लिहिलेलं पद्य त्याच्याविषयी विचार करूयात. ज्ञानेश्वरांचे अभंग गेली 700 वर्षे मराठी माणसाच्या ओठावर खेळत आहेत, मराठी माणसाला रुंजी घालत आहेत. ती मुखोद्गत आहेत. मौखिक परंपरेने हे अभंग आपल्यापर्यंत आल्याचे त्यांची भाषा थोडी बदललेली आहे. ती जुन्या 13व्या शतकातील मराठीपेक्षा आधुनिक वाटते. यामुळे अभंग रचणारे ज्ञानेश्वर व अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे असावेत असेही मत काहींनी व्यक्त केलेले आहे. अभंगामधून ज्ञानेश्वराचे वेगळेच व्यक्तिमत्व दिसून येते. भक्तीच्या वाटेवरचा एका संताचा तो प्रवासच आहे. ईश्वर भेटीसाठी लागलेली तळमळ, मनाची उदासी, बैचेनी, प्रपंचविषयीचा अलिप्तपणा आणि देवताच्या विरहाने होणारे दुःख याविषयीचे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. मनात दाटून येणारी भक्ती आणि देवाचे केलेले आळवणे त्यातून प्रकट झालेली आहे. त्याचबरोबर देवाशी आपण एकरूप झाल्याचा आनंद ही मोठ्या प्रसन्नतेने आणि उल्हासाने व्यक्त ते करतात. हरिपाठाचे अभंगही त्यांचे अत्यंत प्रसिद्ध आहेत. विराणी आणि गवळण असे 2 काव्यप्रकार या अभंगात आहेत. तसेच कूट आणि रूपक असेही आणखी 2 प्रकार आढळतात. विराणी म्हणजे भक्तीने गायलेले देवाच्या विरह दुःखाचे गाणे. ईश्वर प्राप्तीसाठी मनाला लागलेली ओढ, बैचेनी आणि विरहाने होणारे दुःख, यातना यांचे काव्यमय रूप ज्ञानेश्वरांच्या विराण्यामधून दिसते. घनु वाजे घुनु घुना वारा वाहे ऋण झुना बारकवू काना वेगी भेटवा का किंवा पैलतोगे काऊ कोकताहे शकुनगे माये सांगताहे यासारख्या अनेक विराण्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. कृष्णाच्या भेटीसाठी असवलेली गोपी त्यांच्या गोळणीमधून भेटते. गवळण म्हणजे कृष्णाने वेडावलेल्या गोपीच्या भूमिकेतून रचलेले काव्य. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या गवळणीमधून गोपीच्या रूपाने भक्तीच्या विविध अवस्था प्रकट झालेल्या आहेत. कूट म्हणजे कोडे या प्रकारची रचना जुन्या मराठीत पुष्कळ आढळते. या काव्यातील कोडी सामान्य पातळीवरची नसून तत्त्वज्ञानात्मक आहेत. अध्यात्मातील अवघड अशा अवस्थांचे वर्णन त्यात आहे. वरवर अशक्य वाटणाऱ्या गोष्टींच्या रूपाने आध्यात्मिक पातळीच्या घटना त्यातून सुचविलेल्या आहेत. रूपकात्मक काव्याची परंपराही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. एखादा व्यवसाय, एखादे काम, एखादी वस्तू अशा सामान्य जीवनातील परिचित गोष्टीमधून वेगवेगळ्या रूपकात्मक काव्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. एखादा व्यवसाय, एखादे काम, एखादी वस्तू अशा सामान्य जीवनातील परिचित गोष्टीमधून वेगवेगळ्या पारमार्थिक पातळीवरचा अर्थ व्यक्त करणारी काव्य होत. घोंगडे, हमामा यासारखे ज्ञानेश्वराचे रूपकात्मक अभंग प्रसिद्ध आहेत. शिवाय काही अभंग वारकऱ्यामध्येही हरिपाठाचे अभंग म्हणून स्वतंत्रपणे प्रसिद्ध आहेत. अतिशय गोड भाववाही अशी ज्ञानेश्वरांची रचना आहे. रस, रूप, रंग, गंध आणि नाद अशा 5 इंद्रिय संवेदना काव्यरूप घेतात अशी जाणीव हे अभंग वाचताना आपल्याला होते. ज्ञानेश्वर हे श्रेष्ठ दर्जाचे कवी असल्याची आपणास ओळख पडते. बघा मी विद्यार्थी मित्र हो, ज्ञानेश्वरांचे वाङ्मयीन कार्य बघितल्यानंतर एक ज्ञानेश्वरांचं सांस्कृतिक आणि वाङ्मयीन या कार्याचाही थोडासा संक्षिप्त रूपाने आपण परिचय करून घेऊयात. महाराष्ट्र या मराठी भाषिक प्रदेशाच्या वाङ्मयाला ज्ञानेश्वरापासून प्रारंभ झाला. एवढेच नव्हे तर मराठी संस्कृतीची जडणघडणही ज्ञानेश्वरांनी केली. त्यांच्या कार्याचे महत्त्व अनेक संदर्भात कसे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. सांस्कृतिक कार्य ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात अनेक धर्मपंथ अस्तित्वात होते. दक्षिणी भक्तिपंथ होते, काश्मीरामधील शैव संप्रदाय होता, नाथपंथ होता, वैष्णवपंथ होता. महानुभव पंथाच्या चक्रधर स्वामीकडून गुजरातमधील भक्तिपंथाचे संस्कार आलेले होते. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्मात या सर्व वेगवेगळ्या भक्तीच्या प्रवाहांना सामावून घेतले. सर्व विसंवादी भिन्न भिन्न वाटणाऱ्या धर्ममतांमधून एक नवा भक्तिमार्ग निर्माण केला. त्यात विसंवाद उरू दिला नाही, विस्कळीतपणा ठेवला नाही. एक संघ, एक जीव अशा धार्मिक तत्त्वज्ञानाचा पाया त्यांनी घातला. अनेक दैवतांचा पसारा इथे होता.
त्यांच्या अवघड अवडंबरयुक्त क्लेशदायक आणि कधी हीन विकृत अशा उपासनेच्या पद्धती होत्या. ज्ञानेश्वरांनी या सर्व देवतांना सामावून घेणारे विठ्ठल हे एकच दैवत पुढे आणले. शैव आणि वैष्णव या मुख्य 2 भक्तिपंथांना विठ्ठल भक्तीने एकत्र आणले. आबालवृद्धांना समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरीसारख्या स्फूर्तिदायक ग्रंथ लिहिला आणि भागवत संप्रदायाचे तत्त्वज्ञान पक्के केले. बुद्धीला ज्ञानाला त्यांची भावाची जोड दिली. कर्मे डोळसपणे करावीत, विचारपूर्वक विवेकाने करावी असा आग्रह धरला. व्यक्तीच्या चरित्र्याला नीतीची बैठक हवी हे वारंवार सांगितले. सामान्य माणसासाठी धर्माचे दरवाजे त्यांनी खुले केले. धर्म बुडभर लोकांचा नसतो, तो सर्वांसाठी असतो हे त्यांनी दाखवून दिले. भक्तीची आणि मुक्तीची वाट कोणीही चालू शकतो असे त्यांना वाटत होते. मात्र त्यांनी संन्यासाचा आणि विरक्तीचा उपदेश केला नाही. संसारात राहून देवभक्ती शक्य आहे असा दिलासा त्यांनी समाजाला दिला आणि कामे करीत राहण्याचा उपदेश केला. त्यांनी आपल्या विचाराच्या प्रसारासाठी लोकांमध्ये प्रचलित असलेली कीर्तन प्रवचनासारखी माध्यमे वापरली. लोकांच्या भाषेचा, त्यांच्या आयुष्यातील दृष्टांताचा वापर करून भक्तीचे स्वरूप त्यांना समजावले आणि त्यांच्यातील भेद सारून स्त्री-शूद्रासह सर्वांना भक्तीच्या एका समान पातळीवर आणले. त्यांची धर्मकल्पना निरोगी होती आणि त्यांनी समाजाची धर्मकल्पना निरोगी केली. तिच्यातील दोष दूर केले. धर्माला उदार, सर्वांचा समावेश करणारे व्यापक रूप दिले. लोकांना जीवन जगण्यासाठी निष्ठा दिली, बळ दिले आणि एकमेकासाठी त्याग करण्यासाठी त्यांची तयारी केली. ज्ञानेश्वरांनी केलेले वाङ्मयीन कार्य. भाषा समृद्ध होते ती भाषेत निर्माण झालेल्या श्रेष्ठ अशा वाङ्मयामुळे. निरनिराळे विचार, वेगवेगळे अनुभव अनेक प्रकारे व्यक्त करण्याची भाषेची शक्ती केव्हा सिद्ध होते? वेगवेगळे लेखक आपले विचार, आपले अनुभव विविध पद्धतीने जेव्हा भाषेतून व्यक्त करतात तेव्हा त्या भाषेची शक्ती समजून येते. ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत मराठीत या प्रकारे मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती झालेली नव्हती. संस्कृत भाषेचाच मोठा प्रभाव होता. मराठी भाषेतूनही संस्कृतप्रमाणेच श्रेष्ठ साहित्य निर्माण होऊ शकते अशी जाणीव समाजाला नव्हती. ज्ञानेश्वरांनी तशी जाणीव प्रथम निर्माण केली. त्यांनी भगवद्गीतेवरील महाभाष्य मराठीत लिहिले. त्यांनी अमृतानुभवासारख्या गहन तत्त्वज्ञानाची उकल करणारा ग्रंथ मराठीत लिहिला आणि अतिशय सुंदर असे अभंगही लिहिले. मराठी भाषेवर त्यांचे प्रेम होते आणि या भाषेचा त्यांना अभिमानही होता. मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी म्हटले आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविणे. या त्यांच्या प्रसिद्ध ओवीमध्ये त्यांनी अमृताशी पैजा जिंकणारा मराठीचा शब्द मी बोलीन आणि सरळ तशी रसाळ अक्षरे लिहून दाखवीन असे उद्गार काढलेले आहेत. आणि खरोखरच ज्ञानेश्वरांची भाषा, शब्दरचना, नाद आणि लय यांचे सौंदर्य, ओवी रचनेतला सहजपणा, प्रसन्नपणा यामधून ज्ञानेश्वरांनी अपूर्व असा अनुभव वाचकांना, श्रोत्यांना दिलेला आहे. अवघड तत्त्वविचार ही भाषा पेलू शकत हेही त्यांनी दाखवून दिले. भक्त म्हणून स्वतःच्या मनाची अवस्था निर्माण करणारे उत्तम अभंगही त्यांनी लिहिले. त्यांच्यापासून वारकरी संतांच्या अभंगरचनेच्या परंपरेला सुरुवात झाली. अनेक संतांनी आपल्या अभंगामधून मराठी कवितेची परंपरा पुढे नेली. ही प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य ज्ञानेश्वरांनी केलेले आपल्याला दिसून येतात. ज्ञानेश्वराच्या परिवारातील जे संत होते त्यांच्याही विषयी आपण पाहूयात. ज्ञानेश्वरांची 3ही भावंडे संत कुळीची होती. त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ हे नाथपंथी होते. ते ज्ञानेश्वरांचे गुरुही होते. सोपानदेव, मुक्ताबाई ही 2 धाकटी भावंडेही त्यांच्या संत परिवारात सामील झालेली होती. नामदेव ज्ञानेश्वरापेक्षा वयाने वडील, पण ते ज्ञानेश्वराचे सर्वात निकटचे शिष्य. त्यांच्याही कुटुंबातील सर्व माणसे संत परिवारात होती. त्यांची पत्नी, मुलगा, त्यांची शिष्या, जनी ही सर्व विठ्ठल भक्तीत रंगलेले होते. एकूण नामदेवांच्या कुटुंबातील 14 माणसे अभंग रचना करत होते. शतकोटी मी तुझे करीन अभंग अशी शपथच त्यांनी विठ्ठलाला दिलेली होती. चोखा महार, सावता माळी, सेना नाव्हे, गोरा कुंभार, विश्वबा खेचर हे ज्ञानेश्वर परिवारातील इतर प्रमुख संत. हे बहुतेक सर्व उच्चवर्णीय नसून विविध हीन जातींचे व विविध व्यवसायातील होते. या सर्वांनी अभंग रचना केली आणि त्यांच्या जीवनाचे व मानसिक आंदोलनाचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगामध्ये पडलेले आपणास दिसते. विद्यार्थी मित्रहो, ज्ञानेश्वरांचं प्रारंभिक जीवन कशा प्रकारचं होतं, ज्ञानेश्वरांचं वाङ्मयीन कार्य कशा प्रकारचं होतं, ज्ञानेश्वरांनी लिहिलेले चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, भावार्थ दीपिका, अभंग, हरिपाठाचे अभंग आदी अभंगाचे विवेचन आपण केलेलं आहे. सारांश रूपाने ज्ञानेश्वरांचे आयुष्य सामान्य माणसासारखे नव्हते. संन्यासाची मुले म्हणून आणि त्यांच्या भावंडांनासुद्धा समाजाचा छळ सोसावा लागला. आपल्या ज्ञानाच्या आणि प्रतिभेच्या बळावर आपला अधिकार त्यांना सिद्ध करावा लागला. असे असूनही वैयक्तिक आयुष्यातील दुःखाचा, कडवट प्रसंगाचा परिणाम ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर झाला नाही.
त्यांचे साहित्य सर्वसामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचण्यासाठी निर्माण झालेले होते. धर्म आणि भक्ती ही सर्वांसाठी आहे अशा भावनेने त्यांनी मराठी या लोकभाषेतून भक्तीचे तत्त्वज्ञान मांडले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठाचे व इतर अभंग इतकी त्यांची साहित्य संपदा आहे. या साहित्याद्वारे त्यांनी भागवत धर्माचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान निश्चित केले. मराठी भाषेचे सामर्थ्य आणि लावण्य प्रकट केले. वाङ्मयाची परंपरा तेथून सुरू झाली. त्यांनी सर्व धर्मपंथांना आणि दैवतांना सामावणारा विठ्ठल भक्तीचा नवा भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. महाराष्ट्रात सांस्कृतिक जीवन निरोगी करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी नंतर संत नामदेवाविषयी पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.